अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल येत्या काही दिवसात वाजेल असे सांगितले जात आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी मनपाची निवडणूक होईल अशा शक्यता वाढल्या आहेत। गेल्या महिन्यात मनपाच्या 68 जागांचे आरक्षण काढण्यात आले। पहिल्यांदाच महिलांना 50% आरक्षण देण्यात आल्याने यंदा चुरस वाढणार आहे। अनेक चेहऱ्यांचा बदल होणार आहे। आजीच्या जागी नातू, पत्नीच्या जागी पती आणि पतीच्या ऐवजी सौभाग्यवती उमेदवारी करताना दिसणार आहेत। याशिवाय महाविकास आघाडीला रोखण्यासाठी विखे, जगताप, कर्डिले, कोतकर अशी जम्बो युती होण्याचीही शक्यता वाढल्या आहेत। पालिका निवडणुकीत दिसलेलं सोयीचं राजकारण यंदा महानगरपालिका निवडणुकीतही दिसण्याची शक्यता वाढली आहे। नेमकं काय चाललंय नगर शहरात? विखे जगताप जोडीच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर मनपासाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात आली। यावेळी पहिल्यांदाच महिलांना 50% आरक्षणाचा लाभ मिळाला। लोकसंख्येच्या निर्देशानुसार अनुसूचित जातीच्या 9 जागांसाठी थेट आरक्षण निश्चित करण्यात आले। ओबीसींसाठीही 18 पैकी 17 जागा प्रत्येक प्रभागात 1 याप्रमाणे निश्चित करण्यात आल्या होत्या। त्यापैकी 1 जागा चिठ्ठीवर ठरवली गेली। शिवाय ओबीसी महिलांसाठीच्या 9 जागांपैकी 6 जागा थेट आरक्षणाद्वारे निश्चित करण्यात आल्या। उरलेल्या 3 जागा या सोडतीत फायनल झाल्या। सर्वसाधारण प्रवर्गाच्या 40 पैकी 20 जागा महिलांसाठी निश्चित आहेत। त्यामुळे अनेक पुरुष इच्छुकांना आता आपल्या पत्नीसाठी फिल्डिंग लावावी लागत आहे। अचानक पत्नीला पुढे करावे लागल्याने अनेकांची तारांबळ उडताना दिसत आहे। स्वतःऐवजी आपल्या पत्नीला मैदानात उतरवण्यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असेल असेही बोलले जात आहे। त्यात वॉर्ड क्रमांक 2 मधून सुनील त्र्यंबके, वॉर्ड क्रमांक 7 मधून रवींद्र बारसकर व अनिल बोरुडे, वॉर्ड क्रमांक 8 मधून अशोक बडे, वॉर्ड क्रमांक 9 मधून सचिन शिंदे व श्याम नळकांडे, वॉर्ड क्रमांक 12 मधून बाळासाहेब बोराटे, वॉर्ड क्रमांक 13 मधून अविनाश घुले व विपुल शेटिया, वॉर्ड क्रमांक 15 मधून परसराम गायकवाड हे आपल्या सौभाग्यवतींना पुढे करतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। दुसरीकडे माजी महापौर शीला शिंदे व रोहिणी शेंडगे यांचे वॉर्ड मात्र ओपन झाले आहेत। त्यामुळे त्यांच्या जागेवर त्यांचे पतिदेव निवडणूक लढविणार का हा प्रश्न आहे। एकीकडे इच्छुकांची चाचपणी सुरू असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे हे सत्ताधारी नेते मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही आपल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी केली आहे। नगर मनपासाठी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटात युती होईल या शक्यता सर्वात जास्त आहेत। शहरात स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्डिले व ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांना मानणारा वर्गही मोठा आहे। त्याच गटाला सोबत घेण्याची व्यूहरचना विखे जगताप हे करताहेत का असे प्रश्न पडू लागलेत। युवा नेते अक्षय कर्डिले हे पूर्णतः मंत्री विखेंच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत। त्यामुळे कर्डिले गट हा विखे जगतापांसोबतच राहणार आहे। परंतु कोतकर गटाबाबत काय निर्णय होतो यावर मनपाची बरीच गणिते अवलंबून असणार आहेत। नोव्हेंबरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला। या मेळाव्यातील व्यासपीठावर ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर हे दिसले। त्यानंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली। कोतकर भाजपात आले आहेत का हा प्रश्न विचारला गेला, परंतु त्यानंतर कोतकर यांनी भाजपमध्ये येण्याच्या चर्चांना नकार दिला। परंतु विखेंसोबत त्यांचे असणारे मधुर संबंध व व्याही शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरील जबाबदारी पाहता ते विखे जगताप यांच्यासोबत येतील असेही सांगितले जात आहे। याच मेळाव्यात ठाकरे गटाच्या माजी उपमहापौर पुष्पा बोरुडे, त्यांचे पती माजी नगरसेवक अनिल बोरुडे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख जालिंदर वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यापूर्वीही गेल्या वर्षभरात ठाकरे गटाच्या अनेक इच्छुकांनी शिंदे गट किंवा भाजपची वाट धरली। त्यामुळे साहजिकच भाजप व एकंदर महायुतीची ताकद वाढली आहे। याच वाढलेल्या ताकदीचा उपयोग विखे जगताप करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतेही संभ्रमात असल्याचे चित्र दिसत आहे। ठाकरे गट व शरद पवार गट अजूनही चाचपडताना दिसतोय। गेल्या आठवड्यात वाढलेल्या मतदानावर आक्षेप घेत शरद पवार गटाचे नेते अभिषेक कळमकर यांनी निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दाखवले। परंतु सध्या कमी झालेली ताकद ही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची डोकेदुखी वाढवत आहे। मित्रांनो, विखे, जगताप, कर्डिले, कोतकर अशी जम्बो युती मनपा निवडणुकीसाठी होईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।